आता आपण पाहणार आहोत लिस्टमध्ये सगळे एलिमेंट्स आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो आणि लिस्टमध्ये डेटा ऑर्डर्ड असतो. म्हणजे लिस्टमध्ये आपण ज्या ऑर्डरने डेटा लिहितो त्याच ऑर्डरने तो डिस्प्ले होतो. तो चेंजेबल असतो. म्हणजे आपण डिफरंट मेथड ॲपेंड, इन्सर्ट, अपडेट अशा मेथड यूज करून आपण त्यांना चेंजही करू शकतो. त्याला म्युटेबल टाईप बोलतात आणि आपण याच्यामध्ये डुप्लिकेट डेटाही यूज करू शकतो. आपण एम्प्टी किंवा सगळ्या डेटा टाईपच्या लिस्ट तयार करू शकतो. ही लिस्ट आपण मिक्स डेटा टाईपचीही करू शकतो आणि नेस्टेड लिस्टसुद्धा क्रिएट करू शकतो. आता आपण लिस्ट क्रिएट करून त्यातील काही मेथड चेक करणार आहोत ज्या आपण मोस्टली यूज करतो. लिस्ट क्रिएट करण्यासाठी आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे पण एलिमेंट्स आपल्याला लिहायचे ते लिहितो. इथे मी मिक्स डेटा टाईपची एक लिस्ट बनवलेली आहे. आता ही लिस्ट आपण नॉर्मल प्रिंट करणार आहोत. प्रिंट करण्यासाठी आपण जसं स्ट्रिंग प्रिंट करतो त्याचप्रमाणे लिस्ट प्रिंट करणार आहोत. तर मला आउटपुट मिळत आहे 10, 20, 30, 40.5 रिया, जे पण आपण तिथे लिहिलेलं आहे ते लिस्टमध्ये एलिमेंट. लिस्टमधील पहिला एलिमेंट प्रिंट करण्यासाठी आपण 0 हे इंडेक्स वापरून आपण तो चेक करणार आहे आणि रन केल्यावरती मला आउटपुट 10 येतं आहे कारण आपला फर्स्ट एलिमेंट 10 आहे. आपण स्ट्रिंगमध्ये ऑलरेडी चेक केलं होतं की पायथनमध्ये सिक्वेन्स हा ऑप्शनही असतो. आता मला फर्स्ट टू थर्ड म्हणजे फर्स्टपासून आणि अप टू थर्डपर्यंत एलिमेंट प्रिंट करायचे आहेत. तर मी लिस्टमध्ये 1:3 पास करते तर मला आन्सर 20,30 मिळते. जेव्हा मला अप टू इतकंच सांगायचं असतं त्यावेळेस आपण कोलन आणि जोपर्यंत पाहिजे, जसं मी इथे 3 पास करते तर मला आता आन्सर 10, 20, 30 हे मिळणार आहे. आपण ऑलरेडी चेक केलेलं आहे की पायथनमध्ये मायनस इंडेक्सिंगसुद्धा असतं. आता मला लिस्टचा शेवटचा एलिमेंट चेक करण्यासाठी मी -1 वापरून चेक करते तर मला आउटपुट रिया असं मिळते. ॲपेंड ही इनबिल्ट मेथड वापरून आपण मायलिस्टच्या सगळ्यात शेवटी इंडिया हे आयटम अपेंड करणार आहोत आणि प्रोग्राम रन केल्यावर मला इंडिया हे रियानंतर अपेंड झालं आहे हे दिसतं. नेक्स्ट आपण इन्सर्ट ही इनबिल्ट मेथड वापरून फर्स्ट या इंडेक्सला टीना नावाचं आयटम ॲड करणार आहोत. तर प्रोग्राम रन केल्यावर आपण पाहू शकता माझी लिस्ट आता 10, टीना, 20, 30, 40.5 आणि रिया अशी झालेली आहे. लिस्टमधले आयटम डिलीट करण्यासाठी आपण रिमूव्ह, पॉप किंवा डेल ह्या मेथडचा वापर करतो. डेल या ऑपरेटरचा वापर करून आपण लिस्टमधील स्पेसिफिक आयटम किंवा सिक्वेन्समध्ये आयटम डिलीट करू शकतो. आपण आता अप टू 2 डिलीट करणार आहोत. आता सिक्वेन्समध्ये मी 1:4 पास करते ज्याने माझी पहिली, दुसरी आणि तिसरी इंडेक्सेसची व्हॅल्यू डिलीट होणार आहे. त्यामुळे माझ्या लिस्टमध्ये आता फक्त 20 हे एलिमेंट रिमेनिंग आहे. पॉप ही मेथड यूज करून आपण स्पेसिफिक आयटमची व्हॅल्यू डिलीट करू शकतो. जसं आता मी पॉपमध्ये 4 पास करून रिया ही व्हॅल्यू डिलीट करणार आहे. सॉर्ट ही मेथड यूज करून आपण आपली लिस्ट सॉर्ट करू शकतो. जसं माझी ऑलरेडी सॉर्टेड आहे. जसं आता मी 20, 10, 30 हे जे लिस्ट आहे ते आता माझं 10, 20 असं असेंडिंग ऑर्डरमध्ये मला मिळणार आहे. रिव्हर्स या मेथडचा वापर करून आपण आपली लिस्ट रिव्हर्समध्ये प्रिंट करू शकतो. कॉपी ह्या मेथडचा वापर करून आपण आपल्या लिस्टची एक डुप्लिकेट लिस्ट तयार करू शकतो. याचा फायदा हा होतो की जेव्हा आपल्याला आपल्या लिस्टमध्ये काही चेंज करायचा असेल तर आपल्याकडे ओरिजिनल कॉपीसुद्धा राहते. जसं मी आता ओरिजिनल लिस्टमध्ये 60 हा आयटम अपेंड केला आहे आणि रन केल्यावर तुम्ही पाहू शकता की माझी लिस्ट चेंज झालेली आहे परंतु कॉपी लिस्ट आहे तशीच आहे. आपण समजून घेऊयात की कॉपी करणं आणि असाइन करणं ह्याच्यात काय फरक आहे. माझी लिस्ट दुसऱ्या लिस्टला असाइन करून
प्रोग्राम रन केला तर दोन्ही लिस्ट सेम आहेत, पण मी जेव्हा ओरिजिनल लिस्टमध्ये काही अपेंड करेल तर तेव्हा असाइन केलेली लिस्टसुद्धा आपल्याला स्वतःला अपडेट करेल. आता आपण टपल पाहणार आहोत. टपल हे लिस्टप्रमाणेच असतं, फक्त या दोघांच्यात डिफरन्स असतो तो म्हणजे टपल हे इनम्युटेबल टाईप असतं. इनम्युटेबल म्हणजे त्यातील एलिमेंट्स आपण चेंज करू शकत नाही. लिस्टमध्ये आपण स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतो, तर टपलमध्ये आपण पॅरेंथेसिस यूज करतो. आता मी इथे एक नवीन टपल क्रिएट करत आहे. हे टपल मी स्ट्रिंग डेटा टाईपचं क्रिएट करत आहे आणि हे क्रिएट केल्यावर जसं आपण लिस्ट प्रिंट केलेली आहे त्याचप्रमाणे आपण हे टपलही रन करणार आहे. आणि रन केल्यावर तुम्ही पाहू शकता माझ्या टपलमध्ये आउटपुट आलेलं आहे रोज, जॅस्मिन, टुलिप. मगाशी आपण लिस्टमध्ये पाहिलं तसंच आता 0 इंडेक्सची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आपण इथे टपलमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0 लिहित आहे, तर मला माझं आउटपुट रोज असे मिळेल. टपलची लास्ट व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आपण इथे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये -1 लिहिणार, तर मला टुलिप हे आउटपुट मिळेल. सिक्वेन्समध्ये मी जेव्हा 1:3 म्हणजे माझ्या टपलची लेंथ टाकेल त्यावेळेस मला ॲन्सर जॅस्मिन आणि टुलिप मिळेल. ज्यावेळेस मी अप टू 2 असं देईल म्हणजेच :2 असं लिहील त्यावेळेस मला माझं आउटपुट रोज आणि जॅस्मिन असं मिळेल. टपलमध्ये मी आता ट्युलिप नावाची डुप्लिकेट स्ट्रिंग 0th पोझिशनला ॲड करत आहे. आणि आता मी काउंट या मेथडने आपल्या टपलमध्ये किती ट्युलिप नावाच्या स्ट्रिंग एक्झिस्ट आहे हे आपण पाहणार आहोत. जेव्हा मी रन करेल तर मला याचं काउंट 2 मिळेल. टपलमध्ये इंडेक्स ही इनबिल्ट मेथड आहे जिचा उपयोग करून आपण स्पेसिफिक आयटमची इंडेक्स पोझिशन काढू शकतो. जसं आता मी ह्याच्यात जॅस्मिन टाकते आहे तर माझं आउटपुट येणार आहे 2. आणि जेव्हा आपण ट्युलिप ही स्ट्रिंग चेक करू त्यावेळेस आपल्याकडे 2 स्ट्रिंग ट्युलिप नावाच्या एक्झिस्ट आहेत, तर तो आपल्याला जी फर्स्ट पोझिशनवर असेल ती दाखवेल. तर इथे मला आउटपुट 0 असं मिळत आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की टपल इनम्युटेबल टाईप असतं, म्हणजे त्याच्यावर आपण कोणतीही व्हॅल्यू अपेंड करू शकत नाही. आपण चेक करून पाहूयात. मी आता टपलच्या फर्स्ट इंडेक्ससाठी सनफ्लावर ही व्हॅल्यू असाइन करते, तर रन केल्यावर मला एरर येतो टपल ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट आयटम असाइनमेंट. 2 टपल आपण जॉईन करू शकतो. त्यासाठी मी आता आपलं जे एक्झिस्टिंग टपल होतं त्याला टपल1 नाव माय टपल1 नाव देते आणि माय टपल2 नावाचं अजून एक टपल क्रिएट करते. आता या दोनही टपलला मी प्लस ऑपरेटरच्या साहाय्याने आपण 2 टपल जॉईन करू शकतो. आणि तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस मी रन करेल मला दोनही टपल जॉईन झालेले मिळतील. तुम्ही इथे पाहू शकता की डॉट केल्यावर टपलमध्ये अपडेट, इन्सर्ट, ॲपेंड, पॉप अशी कुठलीही मेथड येत नाही आहे. पायथनमध्ये सेट अनऑर्डर डेटा टाईप असतात, ते म्युटेबल फॉर्मॅटमध्ये असतात, म्हणजे ते आपल्याला ॲपेंड, इन्सर्ट अशा इनबिल्ट मेथडने चेंज करता येतात. फक्त लिस्ट आणि ह्याच्यात मेन डिफर असतो, याच्यात आपण डुप्लिकेट एलिमेंट्स वापरू शकत नाही. सेटमध्ये आपण कर्ली ब्रेसेस यूज करतो. जशी आपण लिस्ट टपल क्रिएट केली तसंच आता आपण सेट क्रिएट करणार आहे. माय सेटमध्ये मी कर्ली ब्रेसेसमध्ये 10, 20, 30 असे 3 एलिमेंट टाकून सेट क्रिएट केलेला आहे. आता मी ॲड ही इनबिल्ट मेथड यूज करून सेटमध्ये नवीन एक एलिमेंट ॲड करते. याच्यामध्ये डेटा अनऑर्डर असतो. तर तुम्ही पाहू शकता प्रोग्राम रन केल्यावर माझं 40 हे आयटम सेटच्या सुरुवातीला ॲड झालेलं आहे. ॲड या मेथडच्या साहाय्याने मी आता सेटमध्ये 10 हे एलिमेंट टाकते आहे, पण प्रोग्राम रन केल्यावर तुम्ही पाहू शकता 10 हे एलिमेंट माझ्या सेटमध्ये
पुन्हा ॲड झालेलं नाही आहे, कारण याच्यामध्ये डुप्लिकेट्स अलाउड नसतं. अपडेट या मेथडच्या साहाय्याने मी 10 आणि 40 ही लिस्ट ॲड करण्याचा प्रयत्न करते, पण रन केल्यावर तुम्ही पाहू शकता की 10 त्याच्यामध्ये ॲड झालेलं नाही आहे, कारण अगेन डुप्लिकेट अलाउड नसतं म्हणून. आणि 40 ही माझी व्हॅल्यू सेटमध्ये इन्सर्ट झालेली आहे. जर सेटमध्ये 40 आणि 50 अशा 2 व्हॅल्यू मी जर अपडेट केल्या तर दोन्ही व्हॅल्यू सेटमध्ये अपडेट होतात. मी आपल्या एक्झिस्टिंग सेटला mySet1 असे नाव देऊन आणखीन एक mySet2 नावाचा सेट क्रिएट करते आणि या सेटमध्ये 40, 50, 60 या व्हॅल्यू देते. आता हे दोन्ही सेट मी युनियन या इनबिल्ट मेथडने जॉईन करते. तर तुम्ही पाहू शकता जो माझा फायनल सेट mySet मी जेव्हा एक्झिक्यूट करेल मला तो सेट 50, 20, 40, 10, 60, 30 असा म्हणजे दोघे एकमेकांमध्ये जॉईन झालेत हे आपण पाहू शकता. एक्झिस्टिंग सेटची आपण व्हॅल्यू दुसऱ्या सेटमध्ये आपण फ्रोज करू शकतो. mySet फ्रोझन नावाच्या सेटमध्ये आपण फ्रोज केलेली आहे. तर तुम्ही आउटपुट पाहू शकता की दोन्हीही सेट सेम दिसतात. पण जेव्हा मी आपल्या mySetमध्ये आणखी एक व्हॅल्यू 40 ॲड करते त्यावेळेस माझा mySet चेंज होतो. त्याची व्हॅल्यू 40, 10, 20, 30 होते. पण फ्रोझन केलेल्या सेटवर काहीही फरक पडत नाही. टपलप्रमाणे सेटमध्येही असाइन करू शकतो. जसं आपण जर एक सेट दुसऱ्या सेटला असाइन केला तर त्यातील व्हॅल्यू जर चेंज केली तर दुसऱ्याचीही चेंज होते. इथे मी 40 ही ॲड केलेली व्हॅल्यू कमेंट करते तर तुम्ही पाहू शकता दोन्ही सेट चेंज झालेले आहेत. जसं आपण लिस्टमध्ये पाहिलं होतं की एक लिस्ट आपण दुसऱ्या लिस्टमध्ये कॉपी करतो, त्याचप्रमाणे मी आता माझा सेट दुसऱ्या सेटमध्ये कॉपी करते. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही सेटची व्हॅल्यू सेम आहे. पण जेव्हा मी नवीन एलिमेंट त्याच्यामध्ये ॲड करते, जसं मी आता 40 ॲड केलं, तर तुम्ही पाहू शकता की माझा ओरिजिनल सेट चेंज झाला आहे, पण जो कॉपी केलेला सेट आहे तो तसाच आहे. आपण जर पॉप या मेथडने ओरिजिनल सेटमधली व्हॅल्यू डिलीट केली तर तुम्ही पाहू शकता की बाय डिफॉल्ट पॉप हा 0th इंडेक्सची व्हॅल्यू डिलीट करतो. तर त्याने माझा 10 हा एलिमेंट डिलीट केलेला आहे आणि आता माझ्या ओरिजिनल टपलमध्ये 20 आणि 30 ही व्हॅल्यू आहे, परंतु कॉपी व्हेरिएबलमध्ये 10, 20, 30 अशी व्हॅल्यू आहे. नेक्स्ट डेटा टाईप आहे डिक्शनरी. डिक्शनरी हा अनऑर्डर चेंजेबल डेटा टाईप आहे. याच्यामध्ये की व्हॅल्यू पेअर वापरलं जातं. की कंपल्सरी युनिक असणं गरजेचं आहे. व्हॅल्यू तुम्ही काहीही ठेवू शकता. डिक्शनरीमध्ये कर्ली ब्रेसेसचा यूज होतो. माय डीर नावाची मी एक डिरेक्टरी क्रिएट करते आहे जिच्यामध्ये मी कीज नंबर वापरणार आहे आणि मी 3 कीजची एक डिरेक्टरी बनवलेली आहे. रन केल्यावर तुम्ही पाहू शकता माझा आन्सर 1 कीसाठी अश्विनी, 2 कीसाठी यूट्यूब आणि 3 कीसाठी 30 आहे. आता मी स्ट्रिंग की असलेली एक डिरेक्टरी क्रिएट करत आहे जिच्यामध्ये मी नंबर व्हॅल्यू पास करते. तर तुम्ही पाहू शकता 2 आणि 5 हे मी नंबर पास केलेले आहे आणि 10 ही स्ट्रिंग पास केलेली आहे आणि ही एक्झिक्यूट केल्यावर तुम्ही पाहू शकता ही रन होती आहे. आपण डिरेक्टरीच्या कीजला लिस्टही सेट करू शकतो. तर बघा मी आता 1 ह्या कीसाठी लिस्ट 1, 2, 3, 2 या सेटसाठी 4, 5, 6 अशी व्हॅल्यू सेट केली आहे आणि एक्झिक्यूट केल्यावर आपल्याला हेच आउटपुट मिळते. डिक्ट हे इनबिल्ट फंक्शन वापरूनही आपण डिरेक्टरी क्रिएट करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता की 1 की असलेली आणि 1 व्हॅल्यू असलेली, 2 की आणि 2 व्हॅल्यू असलेली माझी डिरेक्टरी रन झालेली आहे. की व्हॅल्यू प्रेझेंट करण्यासाठी आपण की कोलन व्हॅल्यू असा फॉर्मॅट वापरतो, पण आपण त्या जागी ब्रॅकेटमध्ये की कॉमा व्हॅल्यू
अशाही फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो आणि तुम्ही रन केल्यावर पाहू शकता की माझे ही सुद्धा डिरेक्टरी रन झालेली आहे. नेक्स्ट आपण नेस्टेड डिरेक्टरी फॉर्मॅट पाहणार आहोत. याच्यामध्ये मी 1 हे नॉर्मल की व्हॅल्यू पेअर केलेलं आहे व 2 या कीला मी पुन्हा डिरेक्टरी असाइन करते आहे, ज्याच्यामध्ये बनाना ही की आहे आणि फ्रूट ही त्याची व्हॅल्यू आहे. सेम वे मँगो ही की आहे आणि फ्रूट ही त्याची व्हॅल्यू आहे. आणि तुम्ही पाहू शकता ते एक्झिक्यूट झाल्यावर माझा ॲन्सर ज्याप्रमाणे आपण डिरेक्टरी क्रिएट केलेली आहे त्याप्रमाणे रन झालेली आहे. डिरेक्टरीचे इनबिल्ट फंक्शन पाहण्यासाठी मी पुन्हा एक डिरेक्टरी क्रिएट करते आहे. आता मी डिरेक्टरीमधील कीज चेक करण्यासाठी मी इनबिल्ट कीज हे फंक्शन वापरते. तर तुम्ही पाहू शकता या डिरेक्टरीमध्ये 1 आणि 2 या माझ्या कीज आहे जे माझं आउटपुट आलेलं आहे. आता आयटम्स ह्या इनबिल्ट मेथडने त्या डिरेक्टरीतील आयटमची लिस्ट मिळणार आहे. आता मी डिरेक्टरीमध्ये 3 की व 3 व्हॅल्यू असलेली एक की पेअर ॲड करत आहे आणि तुम्ही पाहू शकता एक्झिक्यूट केल्यावर ती आपल्या डिरेक्टरीत ॲड झालेली आहे. मी आता 1 या कीची व्हॅल्यू चेंज करत आहे, ती मी ऑरेंज करते आणि आता तुम्ही पाहू शकता एक्झिक्यूट झाल्यावर माझ्या डिक्शनरीमध्ये 1ची व्हॅल्यू ऑरेंज आहे. गेट या इनबिल्ट मेथडच्या साहाय्याने आपण स्पेसिफिक कीची व्हॅल्यू काढू शकतो. आता तुम्ही पाहू शकता मी 2 पास केल्यावर मला माझं आउटपुट 2 मिळालेलं आहे आणि जर सपोज जी की आपण टाकली आहे आणि तिची व्हॅल्यू अवेलेबल नसेल तर मला आउटपुट नन मिळते. डेल या ऑपरेटरच्या साहाय्याने आपण डिक्शनरीमधील स्पेसिफिक कीची व्हॅल्यू डिलीट करू शकते. तुम्ही पाहू शकता मी डेलमध्ये 1 पास केला तर आता माझे डिरेक्टरीमध्ये फक्त 2 ही व्हॅल्यू राहिलेली आहे. आपण पॉप या मेथडच्या साहाय्याने सुद्धा डिलीट करू शकतो. तुम्ही पाहू शकता मी पॉपमध्ये 2 पास केलं तर 2 रिलेटेड माझी व्हॅल्यू डिलीट झालेली आहे आणि माझं आउटपुट 1 हे आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कमेंट करून मला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुमच्याकडून माझे नवीन येणारे व्हिडिओज मिस होणार नाहीत. या व्हिडिओला शेअर करा, ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ घेता येईल.